सातारा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने काल दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4:30 ते 7:15 या वेळेत व्यापक बंदोबस्त व सराव कार्यक्रम राबवण्यात आला। यावेळी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने ब्रीफिंग करून आवश्यक सूचना दिल्या। यानंतर मौजे वडूत येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये जातीय दंगा काबू योजना अर्थात रॉईट कंट्रोल सराव घेण्यात आला। यानंतर मौजे वडूत गावात तसेच मौजेवाडे तालुका जिल्हा सातारा येथे नागरिकांमध्ये सुरक्षितेचा संदेश देण्यासाठी पोलीस रूट मार्च करण्यात आला। या कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र मस्के, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस निरीक्षक मोर्डे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे काटकर, निवासी तहसीलदार दत्तात्रय शिंदे, वरिष्ठ लिपिक तुषार पोळ यांच्यासह आरोग्य विभाग व अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते। सदर उपक्रमात एकूण 11 अधिकारी, 47 पोलीस अंमलदार, 1 RCP पथक व 7 शासकीय वाहने सहभागी झाली होती। निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला।